या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो. आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जे सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? कारण कुठेतरी एनसीपी मधनच ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थीचं एक वातावरण तयार केलं जाते का? केवळ सुनेत्रा पवार हे संपर्क साधताना दिसतात. सत्य आहे, सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही. सुनेत्रा पवार एकीकडे आपल्याकडे फोन करतात, मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांनी केलेलं विधान हे देखील विसरून चालणार नाही. त्यावरती काँग्रेसची आत्ताची भूमिका नेमकी काय असणार? नाही, त्यांचं मुळातच त्यांचं वक्तव्य हे ध्यानात घेण्यासारखं नाही. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे आणि ते प्रगल्भतेच्या मापदंडात आता गेलेलं असल्यामुळे त्यांच्या वाक्याच्या संदर्भात त्यांना आज उद्या परवा कधी ना कधी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हीच या निमित्तानं त्यांना माझी शुभेच्छा आहे. पार्थ पवार हे कोण आहेत? तर ते अजितदादांचे पुत्र आहेत. त्यामुळे अजितदादांची लिगसी त्यांच्याजवळ आहे आणि या अनुषंगानं त्यांनी त्याचा निर्वाह करत असताना सर्व गोष्टीची जाण आणि भान ठेवली पाहिजे. आता ते कोणाचं